जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरयः तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि। ओम नमो ब्रह्मादिभ्यो ब्रह्मविद्या संप्रदाय कर्तृभ्यो वंश ऋषिभ्यो महद्भ्यो नमो गुरुभ्यः। सर्वोपप्लवरहितः प्रज्ञानघनः प्रत्यगर्थो ब्रह्मैवाहमस्मि। नारायणं पद्मभवं वसिष्ठं शक्तिञ्च तत्पुत्र पराशरञ्च व्यासं शुकं गौडपदं महान्तं गोविन्द योगीन्द्रमथास्य शिष्यं श्रीशङ्कराचार्यमथास्य पद्मपादं च हस्तामलकं च शिष्यं तं तोटकं वार्तिककारमन्यान् अस्मद्गुरुन् सन्ततमानतोऽस्मि। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। कविश्रेष्ठाय गुरवे श्रीगोदातीरवासिने विठ्ठलाङ्घ्रिविलीनाय गणुदासाय ते नमः। कालपर्यंत आपण जे अधिकरण पाहत होतो किंवा जी सूत्र पाहत होतो त्याच्यामध्ये 5-7 अधिकरणांचा अंतर्भाव झालेला आहे आणि त्यामध्ये आपण ब्रह्माच्या सिद्धीकरता ज्या निरनिराळ्या तत्वज्ञानाचा विचार केला आहे किंवा जे निरनिराळे तर्क उभे करून उपनिषदामधल्या ज्या श्रुतींचं निर्धारण करायचं आहे त्याकरिता आपण चर्चा केलेली आहे। आता आज जो विषय आहे तो हा पहिल्या अध्यायातला हा पहिला भाग हा संपेल, तर त्याकरता जो विषय आहे तो थोडासा विस्कळीत आहे अशा करता की काल जसं एकच आनंदमय अधिकरण होतं तसं आज एक अधिकरण नाही आहे। आज याच्यामध्ये एक विषय घेऊन मांडलेलं नाही आहे। याची भूमिका अशी आहे की उपासनेकरता परब्रह्माचं जे स्वरूप आहे ते वेगवेगळ्या प्रकारांनी वर्णन केलेलं आहे आणि उपासनेकरता वर्णन करताना परब्रह्माकरता अनेक शब्द योजलेले आहेत। तर ते जे वेगळे वेगळे शब्द योजलेले आहेत ते सगळे पुन्हा ब्रह्मवाचक आहेत असंच आपण लक्षात घ्या, असं त्यांना इथे आपल्याला आग्रहाने सांगायचं आहे। म्हणजे विषयाच्या सिद्धीचा प्रकार पद्धती मांडणी तशीच आहे, पण आता एकच काल जसं एक आनंदमय अधिकरण घेऊन आपण पुढे गेलो तसं आता एकच अधिकरण नाही आहे किंवा एकच विषय नाही आहे। विषय 2-3 आहेत। त्याच्यामध्ये सूर्य जिथे म्हटलेलं आहे तिथे सुद्धा परब्रह्माचा वाचक आहे असं समजा। प्राण जिथे म्हटलं आहे तेही परब्रह्माचं वाचकच आहे असं समजा। आकाश म्हटलं आहे, गायत्री म्हटलं आहे, अशा अनेक प्रकारांनी त्यांनी या ठिकाणी विषय मांडलाय आणि तो सगळा एकत्रितरित्या त्याचा अर्थ एकच आहे की उपासना करण्याच्या वेळी किंवा उपासना समजावून सांगताना ज्या वेगळ्या वेगळ्या शब्दांचे प्रयोग झाले ते सगळे शब्द हे ब्रह्मवाचकच आहेत। त्या शब्दांच्या मुळे त्या वेगळ्या उपासना आहेत असं आपण समजू नये। आणि म्हणून त्यांनी इथे म्हटलंय की ज्योतिश्चरणाभिधानात म्हणजे तर ज्योती असा जो शब्द आलाय हा ज्योती शब्द ब्रह्मवाचक आहे, कारण पृथ्वीवर व द्युलोकात त्याचे चरण सांगितले आहेत।
त्यांनी सांगितलंय की ह्या ज्योतीचे चरण कुठे आहेत, म्हणजे ती ज्योती कुठपर्यंत पसरलेली आहे, तर तिचे चरण पृथ्वीवर जसे आहेत तसे ते द्युलोकात पण आहेत. आणि म्हणून ज्योतिष चरणाभिधानात, तर म्हणाले तिच्या चरणांच्या विषयी जे वर्णन केलेलं आहे त्याचा विचार करता ती ज्योती ही सामान्य ज्योत नाही आहे, किंवा त्या ज्योतीचा विचार हा एकांगाने आपण घेऊ नये, तर तो ब्रह्मवाचक म्हणून घ्यावा. ज्योती हा शब्द ब्रह्माचा वाचक आहे असं त्यांनी इथे सांगितलेलं आहे. आता या ठिकाणी जे शब्द आलेले आहेत इथे त्यांनी असं म्हटलंय की त्याच्याकरता जो संदर्भ म्हणून आपल्याला दिलेलं जे सूत्र आहे ते सूत्र असं आहे, छांदोग्य उपनिषदामध्ये येऊन गेलेली सूत्र आहेत ही, आणि ती सूत्र अशी आहेत की ज्याच्याबद्दलचं वर्णन करताना आपल्याला असं सांगता येईल, तर या ठिकाणी अथ यदतः परो दिवो ज्योतिर्दीप्यते विश्वतः पृष्ठेषु सर्वतः पृष्ठेष्वनुत्तमेषु तोमेषु लोकेष्विदं वाव तद्यदिदमस्मिन् अंतःपुरुषे ज्योतिः. छांदोग्यामध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे. परो दिवो ज्योतिर्दीप्यते विश्वतः पृष्ठेषु सर्वतः पृष्ठेष्व अनुत्तमेषु उत्तमेषु लोकेष्विदं वाव असं त्याचं वर्णन केलेलं आहे. आणि म्हणून ते पुढे संपताय तिथे तद्यदिदम अस्मिन् अंतःपुरुषे ज्योतिः. म्हणाले शेवटी त्या ज्योतीचं वर्णन करताना असं सांगितलंय की ह्या ज्योतीचं स्वरूप कसं आहे, त्या ज्योतीला आम्ही कुठे पाहावं, आम्ही त्या ज्योतीला कुठे ओळखावं. तर त्यांनी त्या ठिकाणी सांगताना वर्णन दोन प्रकारांनी केलंय. एक या प्रकारे सांगितलंय की ही जी ज्योत आहे ती कुठे कुठे राहते, तर ही ज्योत आहे ती साक्षात परब्रह्माचं स्वरूप असल्यामुळे ती सूर्याची किंवा अग्नीची अशी ज्योती नाही आहे, तर ती पांचभौतिक शरीरामध्ये राहणारी आणि त्या शरीराचं चलन करणारी तीच ज्योती जी आहे, जी आमच्या हृदयामध्ये राहते, तीच ज्योती या जगतामध्ये सर्वांच्या ठिकाणी भरून राहिलेलं तेज आहे, चैतन्य आहे. आणि त्याचबरोबर आणखीन त्याचं एक सूत्र आपल्या पुढे मांडलं तर महानारायण उपनिषदामधलं त्यांनी घेतलेलं आहे. आणि त्यांनी असं म्हटलंय की तस्य शिखा यामध्ये परमात्मा व्यवस्थिता. कशी आहे ती? निवार शुकवत तन्वी पीता भास्वत्यनुपमा. म्हणजे तिचं स्वरूप जे आहे निवार शुकवत तन्वी, म्हणजे भाताचं जे तूस असतं ते जितकं बारीक असतं त्या तुसाचा ज्याचाही बारकासा कण घेतला तर त्या कणाचा आकार किती लहान असेल तेवढीशी ती लहानशी ज्योती आमच्या हृदयामध्ये निवास करून असते असं त्यांनी सांगितलंय. आणि कुठे असते? नील तोयद मध्यस्था विद्युल्लेखे व भासुरा. आणि मग पुढे निवार शुकवत तन्वी त्याचं पुढे वर्णन केलेलं आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की आमच्या हृदयामध्ये हृदय कमलाचं पण वर्णन केलंय. त्या सगळ्याचा काही विचार करायचे आपल्याला कारण नाही आहे. आणि म्हणून तस्य मध्ये वन्ही शिखा आणि ऊर्ध्वा व्यवस्थिता. त्याच्यामध्ये त्या वन्हीची शिखा म्हणजे ती ज्योती आहे असं महानारायण उपनिषदामध्ये सांगितलंय. आता हे दोन संदर्भ, एक संदर्भ आपण छांदोग्याचा बघितला आणि त्यांनी सांगितला की हा जो संदर्भ आहे तो आणखीन एका कारणाकरता आहे, तो आपण नंतर पुन्हा बघू. आणि त्यांनी इथे म्हटलंय की यदतः परो दिवो ज्योतिर्दीप्यते विश्वतः पृष्ठेषु सर्वतः पृष्ठेषु अनुत्तमेषु उत्तमेषु लोकेष्विदं वाव. आणि अशा प्रकारे ती ह्या सर्वांच्या ठिकाणी भरून राहिलेली जी ज्योती आहे. आता हे दोन संदर्भ आले आपल्या ह्या एका सूत्राकरता. ह्या दोन संदर्भाला धरून आता त्याचं जे स्पष्टीकरण आहे जे आता व्यासांनी द्यायचं आहे, कशाकरता द्यायचं आहे की उपनिषदांच्या मध्ये ज्योती म्हणून जे वर्णन आलेलं आहे ते ब्रह्माचं वाचक आहे. नारायणाची स्तुती करताना निवार शुकवत तन्वी असं त्याचं वर्णन केलेलं आहे. म्हणजे नारायणाच्या स्तुतीमध्ये केलेलं त्या ज्योतीचं जे वर्णन आहे ते वर्णन हे सामान्य ज्योतीचं वर्णन असू शकत नाही, तर ते जे वर्णन आहे
ते ब्रह्माचंच असतं ह्याची एक सिद्धी करायची. दुसरी सिद्धी, ती ज्योती या संबंध विश्वामध्ये जो भरून राहिलेली आहे आणि विश्वाच्या पार्श्वभूमीवरती जर त्या ज्योतीचा विचार करायचा तर सर्वदूर जे चैतन्य भरून राहिलेलं आहे ती ज्योती किंवा ते चैतन्य जे आहे ते चैतन्य म्हणजे त्या ठिकाणी सामान्य ज्योती असं समजू नये, हा एक भाग झाला. दुसरा भाग असा झाला की इथे त्यांनी जे म्हटलं आहे की ज्योती म्हणजे सूर्य, नेत्र, प्राण असे शब्द उपनिषदांच्या मधून वापरलेले आहेत. मी आपल्याला म्हटलं तसं तो प्राणाकरताचा असलेला संदर्भ आपण आता वाचला नाही, परंतु तो संदर्भ असा आहे की या सगळ्यांच्या करता ज्योती असा शब्द जेव्हा वापरलाय तेव्हा उपासनेचं अधिष्ठान काय आहे, त्यांना विषय जो सांगायचा आहे तो उपासनेकरता सांगायचा आहे. आता तो कसा सांगायचा आहे, कसा सांगितला आहे तिथे आणि त्याची उकल त्यांनी इथे कशी केली आहे, हा आता आपला पहिला प्रश्न आहे. आता आकाशामध्ये त्या ज्योतीचं दिसणारं व्यापक रूप म्हणजे सूर्य आहे आणि म्हणून उपनिषदांनी तिथे वर्णन करताना असं म्हटलेलं आहे की ती जी ज्योती आहे ती ज्योती म्हणजे सूर्य, त्या आदित्य मंडलामध्ये पुरुष आहे. काल आपण जो संदर्भ पाहिला तो की हिरणमयेन पात्रेण सत्यस्य अपिहितम मुखम, तर त्या सूर्यमंडलामध्ये तो आदित्यवर्ण किंवा तो जो हिरण्यगर्भ असा जो पुरुष आहे किंवा आदित्याच्या मंडलामध्ये असणारा पुरुष आहे, काय शब्द वापरायचे ते, कारण त्याचं वर्णन आता सर्व प्रकाराने पुढे आलेलं आहे. आणि त्यामुळे तो जो पुरुष आहे तो ती जी ज्योती आहे ते जे चैतन्य आहे उपासनेकरता ते स्वीकारावं असा एक भाग झाला, असा एक भाव झाला. जसा तो तिथे पुरुष आहे त्या आदित्य मंडलात राहणारा, आता हा कशात आहे म्हणजे तो समष्टीत आहे. समष्टी म्हणजे काय, हे जे जग आहे हे विश्व ब्रह्मांड त्याच्यामध्ये चेतन दोन्ही आहे. हे सगळं जे ब्रह्मांड आहे ह्यालाच समष्टी असं म्हटलेलं आहे. तर ही संपूर्ण समष्टी आहे, त्या समष्टीत जे जे आहे ते ते सगळं ह्या देहामध्ये आहे. जे पिंडी ते ब्रह्मांडी आणि जे ब्रह्मांडी ते पिंडी, जे ब्रह्मांडात आहे त्या प्रत्येकाकरता आपल्या देहामध्ये स्थान आहे. उपनिषदांनी असं सांगितलंय की उपासना करण्याकरता तो जो पुरुष आहे त्या सूर्यमंडलामध्ये असणारा तो जो पुरुष आहे त्याच्यासारखा पुरुष आमच्या पण देहामध्ये आहे. आणि तो कुठे आहे, तो जसा प्रकट रूपामध्ये आहे तसा आमच्या देहामध्ये दक्षिण नेत्रामध्ये आहे, म्हणजे उजव्या डोळ्यामध्ये आहे. आपल्या देहाचा जर आपण विचार केला तर आपल्या देहातलं सगळ्यात महत्वाचं या जगाशी संपर्क करण्याचं साधन जर कोणतं असेल तर तो नेत्र आहे. आपले जे डोळे नाहीत आणि सगळा देह आहे ही जर कल्पना केली तर आपण या विश्वाशी सुसंवाद साधण्याकरता इतकं प्रभावी साधन दूर आपल्यापासून जातं किंवा ते आपल्याजवळ राहत नाही. आणि त्यामुळे त्यांची अशी धारणा आहे उपासनेकरता की उजव्या डोळ्यामध्ये असणारा म्हणजे हा जो नेत्रस्थ पुरुष आहे या नेत्रस्थ पुरुषाची उपासना व्यष्टीच्या पातळीवर म्हणजे देहाच्या पातळीवर, हे आपण लक्षात ठेवावं. व्यष्टी म्हणजे देह आणि समष्टी म्हणजे ब्रह्मांड. त्यामुळे देहामध्ये जे आहे ते व्यष्टीत आहे, जे ब्रह्मांडात आहे ते समष्टीत आहे. म्हणून व्यष्टी समष्टी पिंड ब्रह्मांड, पिंड म्हणजे देह, तर हे देह आणि ब्रह्मांड याच्यामध्ये आहे. आता उपासना करताना आम्हाला जर देहाच्या पातळीवर उपासना करता येत असेल किंवा आम्ही जर करू शकू तर हा जो नेत्रस्थ पुरुष आहे जो डोळ्यामधून कुठे जाऊन राहतो, तो हृदयामध्ये राहतो. आणि तेही सूत्र आज आपल्याला आहे, तो हृदयापर्यंत जातो, तो हृदयामध्ये राहतो. त्याची उपासना करण्याकरता आम्ही हृदयामध्ये ध्यानाच्या माध्यमातून त्याची उपासना करावी. ही एक बाजू झाली त्या नेत्रस्थ पुरुषाची. आता दुसरी बाजू झाली आदित्य मंडलामध्ये असणारा तो जो चैतन्यमय पुरुष आहे त्याची उपासना करायची. का करायची, कारण हृदयस्थ परमात्म्याची उपासना करणं आम्हाला सोपं आहे का नाही, आम्हाला जमणार आहे का नाही.
कारण हा अंतर प्रवास आहे. आम्ही हा प्रवास करून आतमध्ये जायचंय, आतमध्ये पाहायचंय आणि आतमध्ये उपासना करायची. आतमध्ये उपासना करताना माणसाचं मन हे पूर्ण मुरडून आत जावं लागतं, ते पूर्ण वळून आत जावं लागतं. त्याचे सगळे बाहेरच्या ज्या बहिर्गामी वृत्ती आहेत, ही जी बहिकरणं आहेत, ही जी बाहेरची साधनं आहेत, हात पाय डोळे कान नाक, ही सगळी जी ज्ञानेंद्रिय आहेत, या सगळ्यांना बाहेरची ओढ आहे. ते सगळं बाहेरचं पाहतात आणि त्यांना आपला हा सगळा व्यापार सोडून देऊन मनाला शरण जाऊन आतमध्ये मनानी हृदयाच्या ठिकाणी आपल्याला ठेवून तिथे असणारा हा जो डोळ्यातून आत गेलेला हा जो नेत्रस्थ पुरुष आहे, हृदय कमलामध्ये राहिलेला, दहराकाशामध्ये राहिलेला, या पुरुषाची उपासना करण्याकरता आमचं सामर्थ्य आहे का, आहे का नाही हा भाग नाही. ही एक उपासना करण्याची पद्धती आहे, ती शरीराच्या पातळीवर आहे. हे जर आम्हाला जमत नसेल, आमच्या ठिकाणी जर आम्हाला आमचं मन रमवून घेता येत नसेल, तर आम्हाला बाहेर ते स्थान पाहायचं आहे. ते बाहेर कुठे पाहायचं आहे? त्यांनी सांगितलं, जे चैतन्य डोळ्यावाटे हृदयामध्ये बसलेलं आहे तेच चैतन्य समष्टीमध्ये म्हणजे ब्रह्मांडामध्ये आमच्या दृष्टीने सूर्याच्या ठिकाणी आहे. त्यामुळे आम्ही सूर्याची उपासना करू शकतो. आता दुसरं तसंच उपासनेच्या संदर्भामध्ये आणखी एक शब्द वापरलाय त्यांनी, की जिथे ज्योती आणि नेत्र शब्द आला आहे तिथेच त्यांचा प्राण शब्द आलेला आहे. आणि त्यांनी सांगितलं ज्योती नेत्र आणि प्राण यांची उपासना करायची. कालच आपण पाहिलं की प्राण अपान व्यान उदान आणि समान प्राणमय कोशाच्या पातळीवर जर विचारात घेतलं आणि ज्या प्राणाच्या ज्या श्वास आणि उच्छ्वासाच्या त्या ज्या सामर्थ्याने हा देह चालतो, तो प्राण काही सर्वकाल चालत नाही, देह आहे तोपर्यंत चालू आहे. मग अशा प्राणाची उपासना आम्ही करणार का? जे शाश्वत नाही त्याची उपासना करून मिळणार नाही. काय मिळेल? जे स्वतः शाश्वत नाही ते आम्हाला शाश्वत काय देऊ शकेल? या जगातल्या इतर अशाश्वत गोष्टींच्या प्रमाणेच तो प्राणही अशाश्वत आहे. त्यामुळे ज्या प्राणाची उपासना करावी असं आपल्याला सांगितलं आहे, तो प्राण हा आमच्या ठिकाणी प्राण बनून जो श्वासोश्वासाच्या मार्फत या देहाचं चैतन्य जे कार्यरत आहे त्याला मदत करणारा आहे, तो प्राण आहे असं समजू नये. असं एवढंच या सूत्रात सांगितलं. आता जे स्पष्टीकरण चालू आहे ना, ते एवढंच केलेलं आहे की तुम्ही उपासना करताना असं आम्हाला ते उपदेश करतात की हा सूर्य जो आहे त्या सूर्याच्या मंडलामध्ये असणारं जो पुरुष आहे, जे परमेश्वराचं स्वरूप आहे, ते उपास्य आहे. या उजव्या नेत्रामधून, उजव्या म्हणायचं कारण असं की जे चैतन्य आहे एवढंच सांगायचं आहे, या उजव्या नेत्रामधून जे चैतन्य आमच्या हृदयामध्ये जाऊन राहिलेलं आहे त्याची उपासना, त्या हृदयस्थ परमात्म्याची उपासना जेव्हा करायची आहे तेव्हा नेत्र किंवा दक्षिण नेत्रामधून हृदयामध्ये राहिलेला जो परमात्मा आहे त्या परमात्म्याला नेत्र म्हणून सामान्य समजू नका. दक्षिण नेत्र म्हणजे डोळा म्हणून त्याचा विचार करू नका, त्याचा विचार ब्रह्म म्हणून करा. प्राणाची उपासना करताना प्राण म्हणून विचार करू नका, सामान्य श्वासोच्छ्वास म्हणजे प्राण आणि अपान यातला प्राण समजू नका, तर ते म्हणजे साक्षात चैतन्य आहे, ते म्हणजे साक्षात ब्रह्म आहे. आता हे त्यांनी सांगितल्यानंतर पुढे ते म्हणतात, छंदोभिधानान्येति चेन्न तथा चेतोर्पण निगदात तथाही दर्शनम. वृत्त सांगितले असल्यामुळे ब्रह्म सांगितले नाही असे नाही. छंद म्हटलंय ना, छंदोभी. छंद कोणता? तर म्हणाले गायत्री. गायत्री नावाच्या छंदाचा इथे अभिधानान्येति चेन्न तथा चेतोर्पण निगदात तथाही दर्शनम. ब्रह्म सांगितलं नाही असं नाही, कारण तशा रीतीने चित्त ब्रह्माच्या ठिकाणी लावावे असे सांगितले आहे. इतर ठिकाणीही असेच दिसून येते असा त्याचा त्यांनी अर्थ केला आहे. आणि पुन्हा त्यांनी सांगितलं आहे, ती जी श्रुती आहे आपल्या समोर त्या श्रुतीचा संदर्भ घेताना त्यांनी असं म्हटलंय, गायत्री वा इदम सर्वम भूतम यदिदम किंच वाग्वै गायत्री. वाग्वा इदम सर्वम भूतम गायत्री
च त्रायतेच. काल आपण पाहिलं गायतीच त्रायतेच, म्हणजे गायंताम त्रायसे गायत्री, गाणाऱ्याचं रक्षण करते ती गायत्री. सैषा चतुष्पादा षडविधा गायत्री. पुष्कळ आहेत, गायत्रीचे अनेक प्रकार सांगितलेत. आता आपण त्रिपाद गायत्रीची उपासना सामान्यतः करतो आपल्याकडे, ही चतुष्पाद गायत्री आहे. हा गायत्री उपनिषदांनी वर्णन केलाय. षडविधा 6 प्रकारचा गायत्री. तदे तद्रुचा. आता ही जी गायत्री आहे तिचं वर्णन चाललंय. तावानस्य महिमा ततो जायांश्च पुरुषः पादोस्य सर्वा भूतानी त्रिपादस्यामृतम दिविती. तर दिवी म्हणजे स्वर्ग, तिचे जे 3 पाय आहेत ते 3 पाय स्वर्गात आहेत. एकाच पायानी हा सगळा जो लोक आहे किंवा हे सगळं जे ब्रह्मांड आहे त्या चतुष्पाद गायत्रीच्या एका पादामध्ये हे सगळं ब्रह्मांड सामावलेलं आहे. हे सगळं जगत, हे सगळे भूतमात्र, हे सगळी जड आणि चेतन सृष्टी सामावलेली आहे. म्हणजे त्यांना आपल्याला काय सांगायचं आहे? त्यांना असं सांगायचं आहे की आम्ही तुम्हाला गायत्री उपासना करा असं सांगतो, तेव्हा गायत्री छंद असा उल्लेख केला म्हणून काही छंदाची उपासना नाही आहे, त्याच्या ठिकाणी देवतेची उपासना आहे. आता काल जसं आपण बोललो त्याप्रमाणेच अजून थोडं पुढे त्याच विषयाला पुढे नेऊ की त्रिपाद गायत्री आहे, तिचे 3 पाद. आता इथे वर्णन करताना चतुष्पाद गायत्रीच्या एका पादामध्ये सगळे भूतमात्र आहेत आणि तिच्या 3 पादांपर्यंत ती स्वर्गलोकामध्ये पोहोचलेली आहे. तिचे 3 पाद स्वर्गात आहेत. मग आता जिचे 3 पाद स्वर्गात आहेत ती गायत्री काही छंद आहे का असा त्यांचा आपल्याला प्रश्न आहे. म्हणून ते सांगतात की हे मूळ जे आहे हे आपण लक्षात घ्या, तर आपल्या असं लक्षात येईल की ती काही नुसता छंद नाही आहे, तर ते परमात्म्याचं वर्णन आहे. आता आपल्याकडे त्रिपाद गायत्री आहे, 24 अक्षरी आहे, 3 भागात विभाजित आहे. त्या गायत्रीची उपासना करताना सुद्धा गायत्री छंदाची उपासना करा असं सांगितलं नाही, आपल्या देवतेची उपासना करा असं सांगितलं. आणि त्यामुळे कसं होतं, आपण गणेशाची उपासना करणार, आपण गणेश गायत्री म्हणतो. आपण विष्णूची उपासना करणार, आपण विष्णू गायत्री म्हणतो. आपण लक्ष्मीची उपासना करणार, आपण लक्ष्मी गायत्री म्हणतो. एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात. झाला गणेश गायत्री. असा सर्व देवतांचा गायत्री बनवता येतो. म्हणजे काय छंदाची उपासना केली का? म्हणाले आम्ही उपासना छंदाची करत नाही, आम्ही उपासना देवतेची करतो. हे त्यांना त्याच्या पलीकडे जाऊन एकदा सूत्र कळलं की सूत्र वापरायचं कसं हे सत्पुरुषांनी आम्हाला सोपं करून दिलंय. म्हणजे आपल्याकडे काय केलंय की हा गायत्री संस्कृतात आहे, पुन्हा गायत्री ही ब्रह्मविद्या आहे, त्यामुळे ती देवाच्या समोर बसून आसनावर बसून काही उपासना म्हणून त्याचा विचार करावा आणि मगच त्या गायत्रीचा उच्चार करावा. हे सगळं आम्ही गायत्रीच्या संदर्भात ऐकलं, वाचलं आणि करण्याकरता आम्ही उद्युक्त झालो. आता इथे ते काय म्हणतात, गायत्रीची उपासना करताना संत म्हणाले अहो ह्याच्यापेक्षा सोपं करून देतो. काय करून देतो? जाता येता उठता बसता कार्य करता केव्हाही तुम्हाला गायत्री छंदाचा आणि गायत्री छंदामध्ये केलेल्या उपासनेचा लाभ घ्यायचा आहे ना. जो गायत्री मंत्राची उपासना केल्यानंतर मिळणारा लाभ आहे तोच लाभ तुम्हाला घ्यायचा आहे ना. काय केले, 3 विभागात तुकडा असलेला आम्हाला एक मुक्त मंत्र देऊन टाकला, श्रीराम जयराम जय जयराम. त्यातला राम बाजूला काढा, श्री जय आणि जय जय. आता यात पाहिजे ती उपासना भरा. श्री नारायण जय नारायण जय जय नारायण, श्री दुर्गे जय दुर्गे जय जय दुर्गे. अशा प्रकारे 3 भाग केले. आम्हाला जो त्रिपाद गायत्री उपासनेला दिलेला आहे त्या उपासनेचे 3 भाग जे आहेत ते आम्हाला आवडणाऱ्या देवतेच्या नामानी भरून टाकले. म्हणजे इथे आपल्याला काय लक्षात घ्यायचं आहे, इथे एकच लक्षात घ्यायचं आहे की हे सूत्र आम्ही समजून घेतलं पाहिजे. म्हणजे व्यास ब्रह्मसूत्र सांगताना असं म्हणतात की त्या परब्रह्माची उपासना करताना उपासना तुम्हाला पाहिजे त्या रूपामध्ये करा. आता आपण जसं म्हणतोय तसं की प्राणाची उपासना करा, त्या वैश्वानराची उपासना करा,
त्या उपासनेकरता तुम्ही काहीही स्वीकारा प्रतीक. त्याच्याकरता पतंजलींनी योगसूत्रात असं म्हटलंय, यथा अभिमत ध्यानाद्वा. तुम्हाला जे आवडेल ते, जे तुम्हाला प्रतीक आवडेल त्या प्रतीकाचा तुम्ही ध्यानाकरता, त्या प्रतीकाचा तुम्ही उपासनेकरता उपयोग करा, असं त्यांनी आपल्याला सांगितलंय. आणि त्यामुळे इथे ते म्हणतात, हे सगळं सांगण्याचं सूत्र कुठे गेलं? हे म्हणतात, अहो छांदोग्यांनी आम्हाला उपासना कशी करावी शिकवलंय. छांदोग्यांनी आम्हाला सांगितलं की गायत्री छंदात उपासना करा. म्हणून इथे काय म्हणते, छंदोभिधानान्येती म्हणजे अभिधान, छंदोभिधानान्येती चेन्न तथा चेतोर्पण निगदात तथाही दर्शनम. म्हणून म्हणाले इथेच असं नाही, अनेक ठिकाणी हे आम्हाला दिसून येतं. उपासनेच्या मागचं हे सूत्र आम्हाला समजल्यानंतर म्हणाले, हे जे सूत्र आहे, ही जी उपासना आहे, हा जो छंद आहे, तर पुरुषाच्या हृदयामध्ये हे हृदय जे आहे, तर माणसाच्या, कुणाच्याही, स्त्री असो पुरुष असो, या हृदयाच्या ठिकाणी कोणती देवता आहे? या हृदयाच्या ठिकाणी जी देवता आहे ती गायत्री देवता आहे. आणि त्यामुळे म्हणाले आम्ही, किंवा सूर्य देवता आहे. सगळे एकमेकांचे पर्याय आपण लक्षात ठेवावेत. पर्याय काय आहेत? उपासनेमध्ये आपल्याला, व्यवहारामध्ये सुद्धा आपल्या हृदयाकरता, हृदयाच्या तंदुरुस्ती करता, किंवा उपासनेमध्ये गायत्रीची उपासना करण्याची इच्छा असेल तर, किंवा सूर्य उपासनेमध्ये रस असेल तर कशाची उपासना करावी? गायत्रीची उपासना करा. आणि ती उपासना कुठे होते? त्या उपासनेचं स्थान काय? हृदय हे त्याचं स्थान आहे. ते हृदयाला बळकटी देणार आहे. आता हे पण आपण ब्रह्मसूत्रकारांनी आपल्याला असं शिकवलंय की हे पण आपण सूत्ररूपाने समजावं. का सूत्ररूपाने समजावं? कारण त्यांनी असं म्हटलं की ही ब्रह्माची उपासना आहे, ही ब्रह्मविद्या आहे. ही ब्रह्मविद्या कशी आहे? तर ही ब्रह्मविद्या प्रमुख आहे. या सगळ्या ब्रह्मविद्या श्रेष्ठ आहेत, त्या प्रमुख आहेत. हृदयाचं स्थान कसं आहे? जोपर्यंत हृदय चालू आहे तोपर्यंतच देह चालू आहे. म्हणजे त्याचं प्रमुखपण, त्याचं प्राथम्य, त्याचं सामर्थ्य, त्याची श्रेष्ठता, हे सगळं आम्हाला आमच्या देहाच्या पातळीवर कळतं की त्या हृदयाला तंदुरुस्त ठेवलं तर सगळ्या देहाची तंदुरुस्ती आहे. तसं ते सांगतात आपल्याला की ही जी उपासना आहे ही ब्रह्मविद्या आहे. ही एक उपासना आपण कराल तर ही एक उपासना आपल्याला सगळं देण्याकरता समर्थ आहे, असा त्या सांगण्याचा एक अर्थ झाला. एक अर्थ असा झाला की त्या एका उपासनेने अनेक पातळीवरचे लाभ तुम्ही घेऊ शकता. एका उपासनेने अनेक देवतांच्या उपासनेची जी फलं मिळतात ती सगळी फलं आपल्याला प्राप्त होतात. ही एक उपासना केली असता पुन्हा अन्य उपासनांचा विचार करण्याचं कारण नाही, कारण ती उपासनांच्या मधली प्रमुख उपासना आहे. काल आपण बघितलं, प्रमुख पंचायतनाचा विचार आपण केला की, आणि आपण परवा कदाचित केला असेल, माझ्या लक्षात नाही, पण ह्या ज्या देवता आहेत प्रमुख, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश, याच्याकरता असणाऱ्या देवता आहेत. पृथ्वी करता गणेश, जला करता देवी, अग्नी करता सूर्य, वायू करता रुद्र आणि आकाशाकरता किंवा विष्णू करता आकाश. एकमेकांना पर्यायी आपण काही धरा. त्यामुळे पृथ्वी म्हणजे स्थिरता देणारी देवता गणेश आहे आणि तिची प्रमुख उपासना अथर्व शीर्ष आहे. आणि अथर्व म्हणजे, थर्व म्हणजे हलणे आणि अथर्व म्हणजे स्थिर होणे. त्यामुळे गणेश उपासना ही स्थिरता देणारी उपासना आहे. पण फक्त स्थैर्य पाहिजे म्हणून गणेशाची उपासना करायची आणि आपल्याला धन पाहिजे म्हणून श्रीसुक्ताची उपासना करायची, देवीची उपासना करायची नाही म्हणतात. एकदा अथर्व शीर्ष ह्या उपनिषदाची उपासना आम्ही सुरू केली की ती उपासना कशी आहे? ती उपासना प्रमुखच आहे, ती उपासना समर्थच आहे. ती एकच उपासना सगळं देण्याकरता तिच्या ठिकाणी बळ आहे. ती अनेक अंगांनी फल देणारी आहे. दुसरी उपासना जल ह्या देवतेची पंचमहाभूतापैकी देवी आहे, त्याचं प्रतिकरूप, तिची श्रीसूक्त ही उपासना आहे. असं जर आम्ही धरलं तर श्रीसूक्ताची उपासना आम्हाला सगळं देऊ शकते.
एक देवी उपासना आम्हाला सगळं देऊ शकते. त्यांना इथे जे सांगायचं आहे की सगळ्या ठिकाणी उपासनेमध्ये लक्षात घ्या म्हणाले अग्नी उपासना सूर्याची, तो तर आपला आता विषयच आहे की सूर्य उपासना हा विषय चालू आहे. सूर्याच्या उपासनेकरता देवता कोणती? सावित्री म्हणजे सूर्य. त्याच्याकरता मंत्र कोणता? गायत्री. त्या गायत्रीची उपासना आहे. आणि त्या गायत्री मंत्राची एक उपासना काय देते? सगळं काही देते. आणि ती कशी आहे तर म्हणाले ती फलिनी आहे, ती फळ देणारीच आहे, निश्चितपणाने फळ देणारी आहे आणि बहुनी आहे, पुष्कळ फळ देणारी आहे. ती मार्गदर्शक आहे. ती एकच उपासना आम्हाला बरोबर घेऊन जाते आमच्या मार्गावरून. म्हणजे इथे उपासनेचं एक सूत्र त्यांना सांगायचं आहे की एका छंदातला एक मंत्र घेतला आणि उपासना जर सुरू झाली तर 10 उपासनांच्या मागे धावायचं कारण नाही. व्यवहारामध्ये मनुष्य जो धावतो की चला आता शुभ्र बुधवाराला बरे दिवस आले की सगळेजण शुभ्र बुधवार करतात, काय पिवळे गुरुवार सुरू झाले की सगळे पिवळे गुरुवार सुरू होतात, संतोषी माता की सगळे शुक्रवार सुरू होतात, 16 सोमवार की सगळे 16 सोमवार सुरू होतात. म्हणाले व्रत म्हणून त्या देवतेच्या उपासनेमध्ये आपल्याला रमताना अधिकाधिक व्रतांचा अवलंब करायचा म्हणून अवलंब करायला अडचण नाही. शंकर भक्त आहे, शिवभक्त आहे आणि त्याला 16 सोमवार शंकराकरता करायचे, त्यांनी करावे. त्यांनी शिवमहिम्न म्हणावं, त्यांनी रुद्र म्हणावा, त्यांनी शिवलीलामृताचा 11वा अध्याय वाचावा. पण प्रत्येकाने त्याचं फळ अमुक एक मिळतं म्हणून ती उपासना करावी, दुसऱ्याचं फळ अमुक एक मिळतं म्हणून उपासना करावी असं मात्र करू नये. म्हणून ज्ञानेश्वर माऊलींनी सुद्धा ज्ञानेश्वरीत असं म्हटलेलं आहे की म्हणले सोमवारी ही बाई शंकराला जाते, मंगळवारी देवीला जाते, बुधवारी विठोबाला जाते, गुरुवारी दत्ताला जाते, शुक्रवारी म्हणाले बालाजीला जाते, नाहीतर कुठे कुठे मारुतीला, शनिवारी मारुतीला जाते, रविवारी सूर्याची उपासना आदित्य राणूबाईचं व्रत करते आणि सोमवारी पुन्हा शंकराला जाते. रोज म्हणाले हिचं एक दैवत आहे. आणि इथे त्यांना उपासनेचं सूत्र सांगायचं आहे की काहीच लहान नाही, काहीच किरकोळ नाही, कोणतीच उपासना कमी किंवा जास्त ठरत नाही, सगळ्या उपासना सारख्याच श्रेष्ठ आहेत. आणि म्हणून त्यांनी सांगितलं पुढच्या सूत्रामध्ये भूतादि पाद व्यपदेशोपपत्तेश्चैवम, भूत इत्यादी गायत्रीचे पाय आहेत असे श्रुतीत सांगितले असल्यामुळे गायत्री छंदाने ब्रह्म हाच अर्थ घेणे योग्य आहे. हाच विचार आणखीन पुढे लांब करून उपासनेने सांगितलं आहे की एका ब्रह्माच्या करता अनेक रूप आम्ही जरी उपासनेला स्वीकारली तरी ती सगळी रूप ब्रह्मच आहेत. कोणत्याही रूपामध्ये त्याची उपासना केली तरी ती ब्रह्माचीच उपासना आहे. त्यामुळे हे एकदा हे असं रोज एक रूप बदलून परमेश्वराची उपासना करून खूप प्रकारची फलं प्राप्त होतात असं काही नाही. आणखीन उलट एक जी शंका मनात असते तशी की रोज आम्ही भीमरूपी पण म्हणतो, रोज आम्ही रामरक्षा पण म्हणतो, रोज आम्ही विष्णू सहस्रनाम पण म्हणतो, रोज आम्ही अथर्वशीर्ष पण म्हणतो, मग आता हे म्हणायचं का नाही म्हणायचं? हे सगळं म्हणायचं, जे पाठ आहे ते नक्कीच म्हणायचं, पण ते म्हणताना भावना एकच ठेवायची की देवा माझी उपास्य दैवत हे आहे. आणि या सगळ्या देवतांना नमस्कार केला तरी या सगळ्या देवतांना केलेला नमस्कार केशवम प्रति गच्छति, तो एका परमेश्वराला जाऊन एका परब्रह्माला जाऊनच मिळणार आहे. त्यामुळे उपासनेमध्ये स्वच्छता या ठिकाणी त्यांनी ब्रह्माच्या भिन्न भिन्न रूपामध्ये झालेल्या प्रकट अशा उपासनांचा इथे समन्वय करून ब्रह्म हेच त्या उपासनांच्या मागचं उद्दिष्ट आहे, प्रतीक आहे, आलंबन आहे, आधार आहे असं आपल्याला सांगितलं आहे. म्हणाले ज्या परब्रह्माच्या ठिकाणी एका अंशाने सर्व भूतमात्रांना व्यापण्याचं सामर्थ्य आहे आणि उरलेल्या अंशाने तो जर असा स्वर्गापर्यंत म्हणजे सर्वदूर भरून राहिलेला आहे, तर याचा अर्थ असा की या पृथ्वी तलावरती त्याची कोणत्याही रूपामध्ये केलेली जी उपासना आहे ती सर्वदूर भरून राहिलेल्या परब्रह्मालाच जाऊन पोचते आणि ती तशीच पोचते या धारणेने उलट्या बाजूनी आम्ही उपासना करायची. आम्ही जी कोणती करू, यो यो याम याम, जी जी
आम्हाला उपासना करावीशी वाटते ती 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 त्यालाच मिळणार आहे, ती त्याच्याच करता आहे. आम्ही भिन्न भिन्न रूपात केली तरी त्याच्याच करता आहे, ही धारणा असावी. उपदेश भेदान्नेती चेन्नो भयस्मिन्नप्य विरोधात. ब्रह्माची महती सांगताना एकदा द्युलोकात आणि एकदा द्युलोकाहून वर असे भिन्न रीतीने सांगितले असल्यामुळे दोन्ही ठिकाणचे तात्पर्य भिन्न वस्तूंच्या संदर्भात असले पाहिजे असे म्हणू नये. कारण विभक्ती प्रत्यय वेगळे असले तरी अर्थामध्ये विरोध येण्याचे कारण नाही. ते म्हणतात की उपनिषदामध्ये परब्रह्माचं वर्णन केलेलं आहे, त्या गायत्रीच्या पादांचं वर्णन केलंय. पुन्हा काही आपल्याला मूळ मंत्र घेण्याची गरज नाही, परंतु ते म्हणाले गायत्रीच्या संदर्भामध्ये आपल्याला जे वर्णन केलेलं आहे त्या वर्णनामध्ये आपल्याला जे दिसतं ते इथे पुन्हा एकदा वाचायचं असेल तर आपण सैषा चतुष्पदा महिमा तत्व जायंशी ज्योतिष शिखा त्रिपादस्यामृतम दिवीती. इथे जे म्हटलेलं की तिचे जे 3 पाय आहेत ते स्वर्गामध्ये आहेत असं म्हणाले जेव्हा सांगितलेलं आहे, आणि ते त्याच्यावर आहे म्हणजे ह्या ब्रह्मांडाच्या वर आहेत, म्हणजे ब्रह्मांडामध्ये एकच पाय आहे आणि ब्रह्मांडाच्या वर त्याचे 3 पाय आहेत, असं जर त्याचं वर्णन असेल तर मग हे 2 वेगळे आहेत का? म्हणजे ब्रह्मांडामध्ये आम्हाला आमच्या उपासनेला उपयुक्त ठरणारं रूप आणि त्याच्या वर असणारं रूप हे वेगळं आहे का? म्हणाले हे वेगळं नाही. आता त्याला पुन्हा संदर्भ आले, त्याला पुन्हा स्पष्टीकरण आलं. आपल्याकडे असं म्हटलंय की हे सगळं जे ब्रह्मांड आहे या ब्रह्मांडाला 14 भुवन आहेत, 14 भागामध्ये ते विभागलेलं आहे. पृथ्वीमध्ये आहे, पृथ्वीच्या खाली 7 पाताल आहेत आणि पृथ्वीच्या वरती 7 लोक आहेत. ते 7 लोक एकापेक्षा एक असे श्रेष्ठ आहेत. आता आम्ही ब्रह्मसूत्राचा अभ्यास करतोय त्यामुळे पाताळाचा अभ्यास करण्याची आपल्याला काही गरज नाही. आपल्याला अभ्यास करायचा आपण आपला वरच्या लोकांचा करू. तर त्यांनी सांगितलं या वरच्या लोकांमध्ये स्वर्ग कुठे आहे? ते म्हणतात स्वर्ग 3ऱ्या पातळीवर आला. पृथ्वी म्हणजे भू, त्याच्यावरती भुवहा म्हणजे अंतरिक्ष आणि त्याच्यावरती स्वर्ग म्हणजे हा 3रा लोक झाला. आता ह्या स्वर्गलोकापर्यंत आमची ब्रह्मांडाची व्याप्ती कुठपर्यंत आहे? आमचा जो ब्रह्मांडाचा कटाह आहे त्याला जे बंदिस्त करणारं असं त्या आमच्या ब्रह्मांडाचं स्वरूप आहे. कारण ब्रह्मांड आहे, ब्रह्माने निर्माण केलेलं अंड आहे, त्या अंड्याला त्याचं बाहेरचं कवच आहे, त्या कवचाच्या आत आहे सगळं, आणि ते जे कवच आहे त्याला आपल्याकडे ब्रह्मकटाह असं म्हटलेलं आहे की त्या ब्रह्मकटाहाच्या आतमध्ये आम्ही सगळे आहोत. त्याच्या आतमध्ये आमचं ब्रह्मांड एक सेल्फ सफिशियंट युनिट आहे की आमच्याकडे ते परिपूर्ण आहे आणि त्यांनी आम्हाला पूर्ण अशा स्थितीमध्ये ते दिलेलं आहे. त्याच्यामध्ये स्वर्ग सुद्धा आहे. आता त्याच्या वर असणारे जे 3 पाद आहेत, 4 पाद आहेत किंवा जे 4 लोक आहेत, आता ही सगळी धडपड कशा करता आहे? हा सगळा अभ्यास कशा करता आहे? आपल्याकडे एक धारणा अशी पक्की आहे की जोपर्यंत आम्ही पापपुण्यात्मक कर्म करत राहतो तोपर्यंत आम्ही पितृयाण मार्गाने गतागत करतो, ये जा करतो, आणि मनुष्याने देह ठेवला की त्या पुण्यामुळे तो या ब्रह्मांडामध्ये असलेल्या स्वर्गाला जातो, तिथे तो निवास करतो आणि त्या स्वर्गामध्ये निवास करून झाल्यानंतर त्याचं पुण्य भोगून संपलं की म्हणाले पुन्हा मर्त्य लोके येतो विशंती, इथे येतो तो, इथे येऊन पोचतो. आणि त्यामुळे त्याचा प्रवास हा असा आहे. आता हे सगळं अध्यात्मशास्त्र, परमार्थशास्त्र, तत्वज्ञान असं सांगतं हा जन्म मानवाचा मिळालेला आहे. आता हे गतागत मागे किती झालं, मागची गोष्ट सोडून द्या म्हणाले. आता याच्या पुढे पुन्हा या गतागतामध्ये पडायचं नसेल तर आम्ही काय करायचं? तर ते म्हणाले आपल्याला काय करावं लागेल? आपल्याला ह्या ब्रह्मकटाहाला ओलांडून बाहेर जावं लागेल. म्हणजे ह्या ब्रह्मांडाला ओलांडून बाहेर जावं लागेल. या ब्रह्मांडाला ओलांडून जाणारा कोणता लोक आहे? त्या ब्रह्मांडाला ओलांडून जाणारा पहिला लोक महाहा आहे, जनहा त्याच्यावरचा, तपहा आणि त्याच्यावरचा सत्यम, असे हे 7 लोक आहेत. त्यातले 3 लोक आमच्या कक्षेत आहेत, त्यातले 4 लोक त्याच्यावरच्या कक्षेत आहेत. कर्मानी स्वर्गापर्यंत पोचतो आणि निष्काम कर्मानी
स्वर्गाच्या पलीकडे जातो. आणि म्हणून ते सांगतात की हा जो जन्म मानवाचा मिळाला आहे तर निष्काम कर्म का नाही करायचं, आम्ही निष्काम कर्मच करायचं आणि आम्ही या ब्रह्मकटाहाला ओलांडून आम्ही पलीकडे जायचं. आणि हा जो मार्ग आहे हा मार्ग उपासनेचा आहे. हा मार्ग कुणाच्या उपासनेचा आहे? हा त्या परब्रह्माच्या उपासनेचा मार्ग आहे. ह्या उपासनेनी काय मिळतं? या उपासनेनी पाप किंवा पुण्य याच्यामध्ये त्याची बेरीज वजाबाकी होत नाही. ही पाप पुण्याच्या पलीकडे जाणारं, असं त्या परब्रह्माकडे घेऊन जाणारं उपासनेचं जे सामर्थ्य आहे ते सामर्थ्य आम्हाला या लोकाच्या पलीकडे घेऊन जायला समर्थ आहे. व्यवहारामध्ये आम्ही पुण्यकर्म करतो, त्या पुण्यकर्माचे आम्हाला लाभ होतात. ते काय होतात? आमच्या चित्तशुद्धीचे लाभ होतात. उपासना आमची चित्तशुद्धी करून आमच्याकडून निष्काम कर्म करून घेऊन त्या परब्रह्मापर्यंत नेऊन पोचवते. आणि म्हणून ते हे सगळं ब्रह्मसूत्र असो, उपनिषद असो, भगवद्गीता असो, ही कशा करता आहे? ही वेदांतांची प्रस्थानत्रयी ही आम्हाला निष्काम कर्माला उद्युक्त करून त्या परब्रह्मापर्यंत जाण्याकरता ती म्हणजे एक काम करा, अगदी आम्ही 35% मार्कांनी जरी पास झालो तरी चालेल, म्हणजे कुठे जाऊन पोचलो तर चालेल, त्या महामध्ये जाऊन पोचलो तरी चालेल. कारण इथला मार्ग संपला की नाही, आम्ही तिकडे गेलो, ते वरचे लोक मिळतील तेव्हा मिळतील. ते कशाने मिळतील? ते क्रममुक्तीने मिळतील. पुढे आहेत आपल्याला तो विषय, परंतु क्रमाने आम्ही पुढे पुढे जाऊ. पण आधी पहिल्यांदा काठावर तरी पास होऊन बाहेर पडू. म्हणून ते म्हणतात इथं पास होऊन बाहेर पडा आणि तिकडे एकदा गेलात की मग इकडचं गतागत संपून जाईल. म्हणून उपासना, आणि ती उपासना सिद्ध व्हावी याकरता पुण्यात्मक जे कर्म आहे ते चित्ताची शुद्धी करून देतं. म्हणून पुण्यात्मक कर्म आहे आणि त्या पुण्यात्मक कर्मातून ईश्वराची भक्ती निर्माण होईल. त्या पुण्यात्मक कर्मामधून माणसाला वैराग्य निर्माण होईल. त्या पुण्यात्मक कर्मामधून माणसाच्या ठिकाणी उत्कटतेने परब्रह्माच्या प्राप्तीची इच्छा निर्माण होईल. प्रत्येकाच्या प्रकृती धर्माप्रमाणे त्याचा पुढचा प्रवास सुरू होईल. आणि म्हणून त्यांनी इथे सांगितलं की आता तुम्हाला उपासनेचं सूत्र आम्ही सांगितलं. ते म्हणतात की हे जे परब्रह्म आहे त्याला प्राप्त करण्याकरता गायत्रीचे पाद म्हणजे त्याचे पाय हे या पृथ्वी तलाच्या किंवा ह्या ब्रह्मांडाच्या बाहेर 3 आहेत. याचा अर्थ असा, ही उपासना गतागताची उपासना नाही आहे, ही उपासना ब्रह्मोपासना आहे. आणि म्हणून उपनिषदांनी या सगळ्या उपासनांना ब्रह्मविद्या असं म्हटलेलं आहे की ज्या उपासनेने ब्रह्माची प्राप्ती होते. त्या ह्या एका उपासनेच्या निमित्ताने सगळ्या उपासनांचा परामर्श घेतला असं आपण आता समजून आता पुढे जाऊया. आता त्यांनी सांगितलं की न वक्तुरात्मोपदेशादिती चेदध्यात्म संबंध भूमा यस्मिन. म्हणजे वक्ता इंद्र आहे. इंद्रानी म्हटलेलं एका ठिकाणी प्राण हा शब्द स्वतःच उद्देशून वापरीत असल्यामुळे त्याचा अर्थ ब्रह्म घेता येत नाही असे म्हणू नये. कारण अध्यात्माच्या दृष्टीने साक्षात्कार झालेला वक्ता ब्रह्मवाचक शब्द स्वतःसाठी वापरू शकतो आणि तेथे या दृष्टीने पुष्कळ वर्णन आले आहे. म्हणाले आता इथे इंद्र ही देवता स्वतःच्या ठिकाणी आपल्याला प्राण म्हणते. आता आपण मगाशी म्हटलं तसं की प्राण हा शब्द सुद्धा ब्रह्मवाचक आहे. इंद्रानी आपल्या उपासनेने आपल्याला समर्थ बनवून घेतलं आणि आपल्याकडे जे वचन आहे ब्रह्मविद ब्रह्मैव भवती, की ब्रह्माला जाणणारा ब्रह्मच होऊन राहतो. आणि इंद्र त्या अवस्थेमध्ये पोचल्यानंतर तो काय म्हणतो? तो स्वतःचं वर्णन करताना तो प्राण असंच म्हणतो. प्राण ह्या शब्दाने इंद्राने आपल्या स्वतःविषयी वर्णन करून सांगितलं की मी पुष्कळ दैत्यांना मारलं आहे, परंतु माझ्या ठिकाणी जो आविर्भाव आहे तो प्राणाचा आहे, म्हणजे ब्रह्माचा आहे, म्हणजे परमात्म्याचा आहे, परमेश्वराचा आहे. त्याच्या आश्रयाने, त्याच्या आधाराने, त्याच्या सामर्थ्याने मी माझ्या ठिकाणी अनेकांना मारलं आहे. आता हे जे वर्णन आहे या वर्णनाबरोबर ब्रह्मसूत्रकारांनी समन्वय करून प्रत्यगात्मा असा पण शब्द जो उपनिषदांमध्ये आलाय पण ज्याचं पुढे स्पष्टीकरण आहे म्हणून आत्ता आपण इथे बघण्याची काही आवश्यकता नाही. प्रत्यगात्मा हा सुद्धा जो शब्द आला आहे तो सुद्धा देहाच्या उलटच आहे. देहाच्या स्थितीसारखा तो नाही,
म्हणजे देह त्याला समजू नये. देहात्म भावानी प्रत्येकात्मा म्हणजे प्रत्येकाच्या ठिकाणी निवास करणारा, प्रत्येक देहामध्ये निवास करणारा आत्मा असं म्हणू नये, त्याला परमात्मा असंच म्हणावं. त्याचा सुद्धा जो बारीक ज्याला आपण श्लेष आणि त्याचा कीस काढणं, तो आत्ता आपल्याला काढायचं कारण नाही आहे. आता एका विशिष्ट पद्धतीने त्याचं सोडवणं चाललेलं आहे. त्यामुळे आपण फक्त आणखीन पुढे एवढ्याच करता जाऊ की प्रत्येकात्मा हा शब्द सुद्धा ब्रह्मवाचकच आहे, तो जीववाचक नाही आहे. आता या ठिकाणी प्राण हा शब्द सुद्धा ब्रह्मवाचकच आहे. आता त्यांनी आणखीन एक दाखला दिलाय तैत्तिरीय उपनिषदामध्ये, सूत्रच आहे त्याचं. म्हणजे शास्त्रदृष्ट्या तूपदेशो वामदेववत, शास्त्राच्या दृष्टीने वामदेवाप्रमाणेच इंद्र ही साक्षात्कारी असल्याने तो तशी भाषा वापरू शकतो. वामदेवानी त्याच्या ठिकाणी सांगितलं की मी कसा मुक्त झालो, मी कसा बाहेर पडलो. ते ऐतरेय उपनिषदामध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे. जसा एखाद्या लोखंडाच्या पिंजऱ्यामध्ये एखादा पोपट अडकावा आणि त्याने अडकवलेल्या त्या पोपट्याला जसं त्याच्यातून सुटता यावं, तसं वामदेवानी वर्णन केलेलं आहे की मी ह्या जीवन मरणाच्या चक्रातून मातेच्या गर्भात असतानाच मला ज्ञान झाल्यामुळे मला मुक्तता तेव्हाच प्राप्त झाली. ते मूळ उपनिषद वाचलं तर आपल्याला त्याचा संदर्भ लक्षात येईल. त्याला आणखीन एक समांतर संदर्भ आपण देऊया की ज्याच्यामध्ये आपल्या तैत्तिरीय उपनिषदामधलाच आहे. त्या उपनिषदामध्ये असं म्हटलंय, अहम वृक्षस्य रेरिवाहा. तिथे तो ऋषी म्हणतो की मला काय अनुभव आला, मला असा अनुभव आला की हा जो ऊर्ध्वमूल मध्यशाखम अश्वत्थम प्राहुरव्यम, हा जो वृक्ष आहे संसार वृक्ष, या संसार वृक्षाला हलवणारा मीच आहे, असा मी अनुभव घेतला. आता त्याचे विद्यार्थी समोर बसलेले आहेत. शिक्षावल्ली हे प्रकरण पूर्ण झालेलं आहे तैत्तिरीय उपनिषदामधलं. विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकाराने वेगवेगळ्या शास्त्रांचं शिक्षण दिलेलं आहे. आता गुरुजींनी सांगितलं की बाबांनो, तुम्ही लौकिक दृष्ट्या विषय समजून घेतले, तुम्हाला विषयाचं शास्त्र समजलं, आता तुम्हाला प्रत्यक्ष अनुभव दाखवतो. आणि म्हणून त्यांनी ह्या ऋषींचा अनुभव त्या ठिकाणी त्या शेवटच्या वल्लीमध्ये आलेला आहे किंवा त्या शेवटच्या भागामध्ये आलेला आहे, त्या शिक्षावल्लीच्या शेवटच्या भागात. आणि त्यांनी तिथे असं म्हटलं आहे की म्हणाले, तुम्हाला माझा अनुभव मी काय सांगू की मी सर्वश्रेष्ठ आहे, मला सर्व सुख प्राप्त झाली आहेत, माझ्यापासून सगळं निर्माण झालेलं आहे, मीच या जगाचा कर्ता आहे, अशी मला मुळी जाणीव, अशी मला मुळी भावना, माझ्यापेक्षा काही वेगळे. म्हणून अहम वृक्षस्य रेरिवा, या वृक्षाला हलवणारा, या वृक्षाला निर्माण करणारा, या वृक्षाला आधार देणारा असा मी आहे, हा माझा अनुभव आहे, असं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलंय. आता हा अनुभव जेव्हा तो ऋषी सांगतो, तसेच वामदेव सांगतात की म्हणाले, मी स्वतः साक्षात परमेश्वराचं स्वरूप आहे, मी साक्षात तो जो प्राण आहे तो प्राण मीच आहे. इंद्र सांगतो तो प्राण मीच आहे. म्हणून ते सांगतात की वामदेव आणि इंद्र हे जेव्हा मी साक्षात ब्रह्म आहे असं म्हणतात, तेव्हा ते अभिनिवेशाने म्हणत नाहीत, ती त्यांची अनुभूती आहे. आणि ती अनुभूती तशी असल्यामुळे भगवद्गीताकारांनी आणि इतरत्र ब्रह्मविद ब्रह्मैव भवती, की ब्रह्माला जाणणारा ब्रह्मच होतो, असं त्या ठिकाणी सांगितलं जातं, असं त्यांनी सांगितलंय. आणि म्हणून आता इथे सिद्धी कशाची केली आहे, दाखले दिलेत दोन, की प्राण म्हणजे ब्रह्मच आहे. इंद्र म्हणतो, वामदेव म्हणतात आणि आम्हाला त्याचा आधार देतात. आता त्यांनी सांगितलं, जीव मुख्य प्राण लिंगान्नेती चेन्नोपासा त्रैविध्यात आश्रितत्वादिह तद्योगात. जीव आणि मुख्य प्राण यांची लक्षणे सांगितली असल्यामुळे ब्रह्मासंबंधीचे वर्णन तेथे सांगितले नाही असे म्हणू नये, कारण मग तीनही उपासना स्वतंत्रपणे मानाव्या असा अर्थ होईल. पण तसे तर योग्य नाही. त्यातून ब्रह्मवाचक अर्थच इतरत्रही प्राणादी शब्दातून स्वीकारला आहे असेच संबंधावरून लक्षात येते. जीव किंवा मुख्य प्राण हे ब्रह्माहून भिन्न, म्हणून ब्रह्माचे लक्षण दोन्ही ठिकाणी आपल्याला दिसतं. ते म्हणाले, हे दोघेही जर त्याच्यापासून वेगळे नाहीत, न ब्रह्माहून भिन्न, हे जर दोघेही वेगळे नाहीत, तर या दोघांच्याही ठिकाणी ब्रह्माचं लक्षण आपल्याला जर बघायला मिळतं, तर म्हणाले हे जे ब्रह्म आहे त्या ब्रह्माची उपासना करत असताना आता कशी कशी उपासना होते. जीवाच्या ठिकाणी ब्रह्माचं लक्षण आहे, त्या उपासनेचा त्रिविध प्रकार सांगितलाय की ज्ञान मिळवण्याकरता
जी पात्रता आपल्याला लागते किंवा आवश्यक अशा सत्यज्ञानाकरता आपल्याला जी काही मेहनत करावी लागते, आपल्याला माहिती आहे तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. आपल्याला जर ज्ञान प्राप्त करून घ्यायचं असेल तर कोणाला शरण जावं लागतं, श्रेष्ठ पुरुषांना. उपनिषदांनी मुंडक उपनिषदामध्ये म्हटलंय की समित पाणी व्हावं, हातामध्ये दर्भ घ्यावेत, शरण जावं आणि मग आपण ज्ञान प्राप्त करून घ्यावं. तर म्हणाले आपल्याला जर असं दोषहीन व्हायचं असेल तर म्हणाले ह्या उपनिषदांनी ही जी ब्रह्मविद्या आहे ती जीवोपासना म्हणून सांगितली. म्हणाले कशी आहे ही जीवोपासना? शरीर आणि इंद्रिय कार्यक्षम होण्याकरता ज्याप्रमाणे आपल्याला व्यायाम करावा लागतो की आपलं शरीर शेवटपर्यंत तंदुरुस्त राहायला पाहिजे, एकदम फिट राहायला पाहिजे, तर आपल्याला जशी उपासना म्हणजे व्यायामाची करावी लागते, न चुकता साधनेचा अभ्यास करावा लागतो, ती जी उपासना करावी लागते, ती उपासना जशी शरीर तंदुरुस्त ठेवायला आहे तशीच म्हणाले ज्ञान मिळवण्याची पात्रता मिळवण्याकरता ही जीवाची उपासना आहे. हा साधनेचा अभ्यास आहे, हा दीर्घ कालपर्यंत केला पाहिजे. तो अभ्यास करण्याकरता आपल्याला ते दीर्घायुष्य मिळालं पाहिजे आणि त्याचबरोबर ती क्षमता राहिली पाहिजे. कारण असं आहे एखाद्या वेळेला माणसाला 90 वर्षापर्यंतचं आयुष्य मिळेल, 95 वर्षापर्यंतचं आयुष्य मिळेल, पण जर त्याची बुद्धीची क्षमता संपली, त्याची जर शरीराला दुर्बलता आली, शरीराची क्षमता संपली, तर त्याला ज्या तीव्रतेने अभ्यास करायचा आहे त्या तीव्रतेने अभ्यास करता येणार नाही, त्या उत्कटतेने त्या मेहनतीने अभ्यास करता येणार नाही. म्हणून प्राणांची उपासना करावी असं त्यांनी सांगितलं आहे. आणि म्हणाले जीवनाची कृतार्थता पूर्णपणाने साधण्याकरता आपल्याला श्रुतींनी ब्रह्मोपासना सांगितली आहे. म्हणजे याचा अर्थ काय झाला? ते म्हणतात ज्ञान मिळवण्याकरता उपासना ही जीवाची आहे, म्हणजे ही अंतिमतः ब्रह्माचीच उपासना आहे. शरीर कार्यक्षम राहून उपासना पूर्ण करता यावी याकरता प्राणांची उपासना करायची आहे, म्हणजे ही पुन्हा ब्रह्माचीच उपासना आहे. आणि वेदांनी आपलं जीवन कृतार्थ व्हावं म्हणून आपण उपासना करावी असं जेव्हा सांगितलं आहे तेव्हा म्हणाले ही उपासना म्हणजे सुद्धा म्हणजे ब्रह्मोपासना म्हणून म्हटलं. असं म्हटलं असताना सुद्धा म्हणाले ही उपासना काय आहे? तर पुन्हा ही उपासना सुद्धा त्या ब्रह्माची उपासना सरळ सरळ आहे. म्हणजे जीवाची उपासना असं म्हटलं तरी ब्रह्माची उपासना आहे, प्राणाची उपासना असं म्हटलं तरी ब्रह्माची उपासना आहे. आणि ब्रह्मोपासना असा शब्द सरळ वापरला तर तो ब्रह्मोपासना हा सरळच शब्द आहे. म्हणाले एक गोष्ट फक्त मध्ये राहिली, ती म्हणजे अगदी लहान आहे म्हणून मी आपल्या पुढे आधी मांडली नाही. आकाशस्तद्लिंगात हे एक सूत्र आहे. आकाश शब्द ब्रह्मवाचक आहे कारण त्याचे वर्णन ब्रह्माला योग्य असलेल्या लक्षणांनी केलेले आहे. म्हणाले हा संवाद कोणाचा आहे? शालावत्य नावाच्या ब्राह्मणाने राजा प्रवाहन जैविलीला प्रश्न विचारलाय की मी उपासना कशी करू, मी उपासना कुणाची करू? त्यांनी सांगितलं उपासना आकाशाची कर. म्हणजे आता आणखीन एक शब्द झाला, या सगळ्या शब्दांनी ब्रह्म घ्यावं हे सांगताना ते म्हणाले कशी करावी, कारण ते व्यापक आहे. आता एक सूत्र या निमित्ताने आपल्या पुढे मांडायचं आहे की जे त्यांनी ब्रह्माच्या ठिकाणी म्हणलंय की आकाश जसं व्यापक आहे, आपण जेव्हा देवतेची उपासना करतो तेव्हा ती उपासना करताना आपल्याला आवडणाऱ्या एखाद्या गुणाची उपासना करतो, एखाद्या स्वभावाची म्हणजे परमेश्वराच्या गुणवैशिष्ट्याची उपासना करतो, काहीतरी एक आलंबन घेतो. म्हणाले ब्रह्माच्या कोणत्या रूपाचं आलंबन आहे इथे? आकाशस्तद्लिंगात मध्ये ब्रह्म कसं व्यापक आहे, ब्रह्म कसं उदासीन आहे, ब्रह्म कसं सर्वदूर भरून आहे, ते कसं असीम आहे, ते कसं अपार आहे. यो वै भूमा तत्सुखम, जे अतिशय विशाल आहे त्याच्यामध्ये सुख आहे. म्हणून परब्रह्माला कशात पाहिलं? त्याला आकाशात पाहिलं, त्याला विशालात पाहिलं. म्हणाले अणुरणीया थोकडा तुका आकाशा एवढा. म्हणाले सूक्ष्मात सूक्ष्म परब्रह्माला जसं बघावं तसं अत्यंत विशाल रूपामध्ये परब्रह्माला बघावं. ज्याला विशाल रूपामध्ये पाहण्याचा आनंद आहे त्यांनी आकाशाची उपासना करावी, त्याच्या व्यापकतेची उपासना करावी. याच्यातून उपासनेचं एक
लहानसं किंवा एक वेगळं सूत्र आहे. पतंजलींनी सुद्धा त्याचं वर्णन फार छान केलंय. त्यांनी असं म्हणलंय, वीतराग विषयम वा चित्तम. हे एक सूत्र फार चांगलं आहे उपासनेचा विचार करण्याकरता. म्हणाले वीतराग विषय म्हणजे कसं सूक्ष्म आलंबन आहे बघा, कसा सूक्ष्म अभ्यास आहे बघा. तो अभ्यास करायला उपासक सुद्धा पुष्कळ प्रवास करून गेलेला असावा लागतो. तुकाराम महाराज म्हणू शकतात, अणुरणीया थोकडा तुका आकाशा एवढा, दुसरा नाही कोणी म्हणू शकत. त्याचं कारण असं आहे की ती उपासना इतकी सूक्ष्म, इतकी खोल आहे आणि ती उपासना इतकी व्यापक आहे की त्या दोन्ही ठिकाणी तुकाराम महाराजांना एकरूप होणं ब्रह्माशी अवघड नाहीये. परब्रह्माच्या सूक्ष्मात सूक्ष्म अणोरणीयान महतो महियान, अणुपेक्षा सुद्धा सूक्ष्म असणारं परमात्म्याचं स्वरूप त्याच्याशीही तो एकरूप होऊ शकतो आणि महानात महान असणारं आकाशासारखं रूप त्याच्याशीही तो एकरूप होऊ शकतो. याचा अर्थ एकच झाला की उपासना करताना गणेशाची उपासना आम्ही करतो. आम्हाला काय आवडतं? एखाद्याला गणेशाचं रूपच आवडतं, एखाद्याला गणेशाचे ते मोठे बारीक बारीक डोळेच आवडतात, एखाद्याला त्याचं विशाल उदर आवडतं. कोणाला गणेशाचं काय आवडेल माहीत नाही. कुणाला त्याचं गणनायक असणं आवडतं, कुणाला त्याचं गजमुख असणं आवडतं, कुणाला त्याचं वक्रतुंड असणं आवडतं, कुणाला त्याचं विनायक असणं आवडतं, कुणाला त्याचं नेता गणपती असणं आवडतं. काय कोणाला आवडेल आपल्याला माहीत नाही. तो त्या त्या रूपात त्याची उपासना करतो. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की ब्रह्म आकाशस्तदलिंगात. आकाशस्तदलिंगात म्हणजे त्या व्यापकाची उपासना करताना, मी आपल्याला एक आणखीन वेगळा दाखला दिला. तो दाखला असा की वीतराग विषयम वा चित्तम, म्हणजे हा एक सूक्ष्मतेचा एक सुंदर नमुना आहे हे सूत्र. म्हणजे वीतराग विषय, वीतराग म्हणजे वैराग्य, असं अगदी आपण अगदी सोप्यात सोपं धरू की ज्याच्यामुळे वैराग्य निर्माण होतं किंवा ज्या गोष्टी वैराग्यशील आहेत असे विषय जे आहेत, किंवा चित्त म्हणजे वैराग्य निर्माण करणारे विषय, हा एक भाग. वैराग्य निर्माण करणारा विषय कोण आहे? कोणताही विषय असेल, तो भोजन असेल की त्या ठिकाणी याचा स्वीकारच नको. साक्षात अन्न जे आहे ते पूर्ण ब्रह्म आहे. ब्रह्मच जर अन्न आहे तर आता अन्नाचा स्वीकार करताना परब्रह्माचं सेवन करायचं आहे असं म्हटल्यानंतर किती त्याला माझ्यात सामावून घेताना मी किती घ्यावं, त्याचा उपयोग मी किती करावा, त्याच्याशी मी कसा व्यवहार करावा, हा ज्याचा त्यांनी ठरवावा. की थोडक्यात थोडकं त्याचं सेवन करावं. म्हणून मिताहार आला तिथे, अल्पाहार आला तेथे. म्हणजे काय झाला? वीतराग विषय झाला. आमच्या समोर कपड्यांचं दुकान उघडं आहे, त्या एका मॉलमध्ये गेलो तर 5 लाखाच्या साड्यांपासून सुरुवात होते. सगळ्या सेलिब्रिटीजच्या साड्या आहेत. मग तिथे गेल्यानंतर एकाला 5 लाखाची साडी सेलिब्रिटीला पाहिजे म्हणून तो 5 लाखाची साडी घ्यायला ती बाई जाणार आहे. आणि संन्यासिनी आहे, वीतराग विषय आहे. त्यामुळे आम्हाला काय करायचंय? एक रंग द्या, 5-5 वाराचे तुकडे फाडा. काय तुमचे 5 मीटर, काय 6 वार साडी फाडून द्या बस, आम्हाला काही फरकच पडत नाही. ते 5 लाखाचा कपडा आम्हाला पाहिजे कशाला? वीतराग विषय सगळ्या ठिकाणी आहेत. की त्याला राहायला काय स्थान पाहिजे, त्याला खायला काय पाहिजे, त्याला छप्पर काय पाहिजे, त्याची आवश्यकता किती, हे सगळं जे आहे ते वीतराग विषय आहेत. वा चित्तम, किंवा म्हणाले ज्याचं चित्तच वैराग्याने भरून गेलेलं आहे. जसं रामकृष्ण परमहंसांचं चित्त आहे की ज्यांच्या चित्ताला ते किती वैराग्याने भरलं आहे की त्यांच्या हातावरती ठेवलेला पैसा, नाणं, संपत्ती, शिक्का देह स्पर्श करू देत नाही. अंतःकरणाच्या पातळीवरचं वैराग्य शरीराच्या पातळीवरती पेशीत येऊन उतरलेलं आहे. आवश्यकताच नाही. भगवंताच्या वीतराग विषयम वा चित्तम, चित्त त्या वैराग्य परचित्त जे आहे, वैराग्याने भरून राहिलेलं जे चित्त आहे ते चित्त कोणत्याच लौकिकाचा स्वीकार करत नाही. ते फक्त परब्रह्माने भरून राहिलेलं आहे. पतंजली असं म्हणतात की त्या चित्ताचंच आलंबन घ्यावं. हा किती श्रेष्ठ साधक आहे मला सांगा, उपासक आहे.
की ज्याला रामकृष्णांची मूर्ती, रामकृष्णांची प्रतिमा, त्याच्या पलीकडे जाऊन फक्त रामकृष्णांचं वैराग्यशील चित्त एवढंच उपासनेला पुरेसं आहे. तो स्मरण फक्त त्यांचंच करतो, त्या वैराग्यशील चित्ताचंच करतो. तसं इथे आकाश तद्लिंगात आहे. ते म्हणाले आम्हाला मूर्ती लागते समोर. म्हणाले ज्याची उपासना त्या मूर्तीच्या पलीकडे जाते, त्याची मूर्ती प्रभू रामचंद्रांचं कसं चित्त आहे, कसं अंतःकरण आहे, कसं विशुद्ध आहे, भगवान श्रीकृष्णाचा कसा समष्टी वेष्टी योग आहे, याच्यातच रमतं. भगवान कृष्ण कसे उभे आहेत, ती त्रिभंग मूर्ती आहे का, मुरली आहे का, मयूरपिच्छा आहे का, रामाने एक पाऊल पुढे टाकलं आहे का, धनुर्धारी आहे का, त्याला काही कर्तव्य नाही. तो म्हणतो या मूर्तीशी मला कर्तव्यच नाही, प्रभू रामचंद्रांच्या त्या वृत्तीशी मला कर्तव्य. त्या वृत्तीशी एकरूप होऊन उपासना करणं सोपं काम नाहीये. उपासना आणखीन पुढे गेली आहे. म्हणून ते म्हणतात आकाश तद्लिंगात. परब्रह्माच्या वर्णनापेक्षा आकाशाचं वर्णन काही वेगळं नाही म्हणाले. ते फक्त जड आहे, परमात्मा चेतन आहे. परमात्म्याचे सगळे गुण त्या आकाशाला लागतात. पण म्हणून काही तो परमात्मा नाही आहे. पण नसला तरी सुद्धा उपासना करताना जर प्रवाहन जैविलिनी त्याला जर सांगितलं की बाबा रे आकाशाची उपासना कर, याचा अर्थ काय, आकाशाच्या व्यापकतेची, आकाशाच्या अनंततेची, आकाशाच्या उदासीनतेची, आकाशाच्या वैराग्यशीलतेची उपासना कर, ही त्याच्या मागची धारणा आहे. आणि आता आपण फक्त पुढच्याची सुरुवात करून विषय थांबूया. हा एक पहिला भाग आता आपला संपला. ब्रह्माच्या सिद्धीच्या करता त्या एका अध्यायातले जे 4 भाग आहेत त्यातला एक भाग संपला. दुसऱ्या भागाची सुरुवात करताना सूत्र असं आहे, सर्वत्र प्रसिद्धोपदेशात. त्यांनी सांगितलं हो, निरनिराळे शब्द वापरले असले तरी वेदात सगळीकडे प्रसिद्ध असलेल्या एका ब्रह्माचाच उपासनेसाठी योग्य म्हणून उपदेश केला आहे. म्हणजे वेदांनी त्या परब्रह्माचं वर्णन ठाई ठाई करून त्याची इतकी प्रसिद्धी करून ठेवलेली आहे की ते प्रसिद्ध असल्यामुळे मी जर असं म्हटलं की अहो माझा काही ईश्वरावर विश्वास नाही, मी नास्तिक आहे, मी तुमचं ब्रह्म काही मानत नाही, तू मान की न मान, पण तुला ब्रह्म शब्द कळलाय, तुला ईश्वर काय आहे हे कळलंय, तुला त्याला मानायचं नसलं, तू नाही मानलंस तरी कुणाला मानायचं नाही ते तरी तुला कळलंय. म्हणजे त्यांनी असं म्हटलंय की वेदांनी त्या ब्रह्माला इतकं आमच्यापर्यंत आणून पोचवलंय, खूप त्याची प्रसिद्धी केली आहे, अनेक प्रकारांनी प्रसिद्धी केली आहे. आणि म्हणून ते म्हणतात सर्वत्र प्रसिद्धोपदेशात. का प्रसिद्ध केलं, कारण हे माणसाच्या जीवनामध्ये आवश्यक असणारं तत्व आहे, त्याला समजलं पाहिजे. समजून त्यांनी काय करावं, पुढे कसं वागावं, हे आणखीन पुढचे विचार आहेत. पण ते काय आहे ते त्याला कळलं पाहिजे. आणि हे आपल्याला केव्हा कळतं माहितीये का, हे जेव्हा आमच्याकडे परदेशी लोक अभ्यास करण्याकरता येतात आणि अक्षरशः बिचारे आधाशासारखे, कोण मराठी शिकतं तुकारामाचे अभंग शिकतात, कोणी मराठी शिकून ज्ञानेश्वरी शिकतात, कोणी नामदेवांचे अभंग शिकतात, कोण उपनिषद शिकायला येतं, कोण ब्रह्मसूत्र शिकायला येतं, कोण गीतेचं भाषांतर करतं. का करतं, कारण ते म्हणतात अहो तुम्ही ज्याचं वर्णन केलंय आणि जे तत्वज्ञान मांडलंय हे आम्हाला दुर्दैवाने असं खोलवर जाऊन वाचायलाच मिळत नाही. म्हणजे एखादी महत्वाची गोष्ट आहे आणि ती आपल्याला कळावी याकरता त्याची जेवढी प्रसिद्धी करायला पाहिजे तेवढी प्रसिद्धी ह्या वेदांनी केलेली आहे. म्हणजे त्या ब्रह्माला पुष्कळ प्रसिद्ध केलंय. आता ते सूत्र जे आहे ते आपण उद्याला बघू. आज हा विषय थांबू.